नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी तर तुम्हाला विनंती, की आमचं जे YouTube चॅनल आहे, म्हणजे माझंही आणि एनडीटीव्हीचंही, ते दोन्हीही तुम्ही फॉलो करायला लागा. कारण या निमित्ताने तुमच्याशी थेट संवाद साधता येतो. आता जे 2 मुद्दे मी टॅग केलेत, एक म्हणजे उठा, उठा, शरद पवार, वेळ आली अशा अर्थाने, जे अमोल कोल्हे यांचं सलग वक्तव्य आहे ते, आणि श्री जयंत पाटील यांच्या संदर्भातली जी महत्त्वाची घडामोड आहे ती. या दोन्ही गोष्टी ह्या राजकारणामध्ये कोणतीही कृती, कोणतीही घोषणा ही सहजासहजी होत नसते आणि म्हणून त्याचं विश्लेषण करण्याची गरज आहे. एक म्हणजे शरद पवार यांच्या संदर्भातलं जे वक्तव्य, नवी टॅगलाईन आहे, त्या टॅगलाईनचा संदर्भ अर्थातच दिवाळीचा आहे. कारण आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला माहिती आहे, की एका विशिष्ट साबणाची जाहिरात असते, की उठा, उठा, अमुक-अमुक साबणाने स्नान करण्याची वेळ झाली किंवा उठा, उठा, उठणं लावण्याची वेळ झाली. तेल लावण्याची वेळ झाली, अभंग स्नान करण्याची वेळ झाली. आणि हाच धागा पकडत श्री अमोल कोल्हे यांनी उठा उठा गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची आणि शरद पवार वेळ आली अशा पद्धतीचं घोषवाक्य तयार केलेलं आहे. ते फार महत्वाचं आहे. कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. बघा, काही गाणी आठवून बघा. राष्ट्रवादी पुन्हा किंवा शिवसेनेबद्दलचं जे गाणं आहे ते गाणं असेल किंवा भारतीय जनता पार्टीतला हर घरचा नारा असेल, ह्या गोष्टी ह्या जाणीवपूर्वक मतदारांच्या मनावरती बिंबवल्या जातात. त्या निर्णायकी असतात. त्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक विशिष्ट अशी प्रतिमा तयार करत असतात. शरद पवार यांच्या ह्या घोषवाक्याबरोबरच गद्दारांना जागा दाखवण्याची वेळ आली, म्हणजे एक शुचिर्भूत गोष्ट आहे दिवाळी म्हणजे. चांगला मुहूर्त आहे आणि तिथे त्या मुहूर्तावरती आपण अनेक नव्या चांगल्या गोष्टी करत असतो. तो धागा पकडून अमोल कोल्हे यांनी ही सुंदर अशी टॅगलाईन तयार केली आहे. ती टॅगलाईन तयार करण्यामागे सबकॉन्शियस माइंडला एक संदेश देण्याचा, कारण अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. त्यांना बरोबर कळतं की कुठल्या वाक्यात कशा पद्धतीचा कुठे जोर द्यावा, काय वाक्य संवादाच्या पातळीवरती म्हणावीत, कशी फेकावीत, म्हणजे उच्चार कसा करावा. तर श्री अमोल कोल्हे यांचं जे कौशल्य आहे ते त्यांनी इथे वापरलंय आणि म्हणूनच सबकॉन्शियस माइंड बरोबरच श्री शरद पवार यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांची जी राजकीय विश्वासार्हता आत्ता जेवढ्या पातळीवरती आहे ती कधीच नव्हती. ती आता ज्या पातळीवरती आहे तिला अधिक उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे शरद पवार यांच्याबद्दल कथित, खरे, खोटे असे अनेक संभ्रम निर्माण केले गेले होते. काही खरेही असू शकतात, काही खोटे असू शकतात, काही नेरेटिव्हचा भाग असू शकतो, काही खरा नेरेटिव्ह असू शकतो, काही फेक नेरेटिव्ह असू शकतो. आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी पाठीत खंजीर खुपसला, अशा पद्धतीचा तर नेरेटिव्ह अनेक काळ महाराष्ट्रात चालला. अजित पवार यांनी सुद्धा पक्ष सोडला तेव्हा शरद पवार हे भाजपाबरोबर जाण्याच्या भूमिकेत किती वेळेला होते हे सातत्यानं सांगत राहिले. आजही सुनील तटकरे यांना तुम्ही विचारा, ते नवनवीन गोष्टी सांगत राहतात की 2017ला काय झालं, 2014ला काय झालं. म्हणजे ती जी राजकीय विश्वासार्हता शरद पवार यांच्याबद्दलची कायम वादात राहिली, त्या राजकीय विश्वासार्हतेला एक नवं परिमाण आत्ता भेटलं की जेव्हा शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टी विरोधी टोकदार भूमिका घेतली. आणि त्या भूमिकेचंच यश होतं की ज्यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वोत्तम पैकी एक आला. म्हणजे 10 पैकी 8 जागा लोकसभेला निवडून आणणं ही शरद पवारांची कमाल आहे. म्हणजे त्यांचा पक्ष स्थापन झाल्यानंतर 1998च्या 99च्या निवडणुकीमध्ये त्यांचे 9 खासदार निवडून आले होते. तेच त्यांचं सर्वोच्च बळ होतं. आज त्या बळाच्या आसपास इतकी तोडफोड झाल्यानंतर शरद पवारांचा पक्ष पोहोचला. म्हणजे शरद पवार यांच्याबद्दलचं एक ममत्व, एक भावना दिसते आहे. मी जेव्हा ग्राउंड रिपोर्ट्स करतो तेव्हा एक गोष्ट शरद पवारांच्या बद्दल कायम दिसते, ते म्हणजे ते जाणते नेते आहेत इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ॲग्रिकल्चर. कारण त्यांना शेतीचे प्रश्न कळतात. त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा सकारात्मक पद्धतीनं होते. हे तुम्हाला नाशिक पासून ते मराठवाड्यापर्यंत अनेक भागामध्ये अशा पद्धतीचा सूर दिसतो. मी आणखी विदर्भात गेलो नाही, तिथे शरद पवाराबद्दलची काय भावना आहे, कारण महाराष्ट्राची भूराजकीय परिस्थिती प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळी आहे. तर या मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या या भागामध्ये शरद पवार यांच्याबद्दलचं जे ममत्व, ते शेतकरी प्रश्नाचे जाणते नेते आहेत असं जे आहे, त्यालाच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. म्हणजे आता पुन्हा एकदा त्या जाणत्या नेत्याला निवडून देण्याची वेळ आली. कोणता जाणता नेता की जो वयाच्या अशा टप्प्यावरती आहे की ज्याला हे लोक सोडून गेलेत आणि जे गद्दार आहेत, अशा अर्थातीचा स्लोगन पकडून अमोल कोल्हे यांनी ही रचना केलेली आहे की उठा उठा
दिवाळीत जसं तुम्ही सुंदर, चांगलं, शुचिर्भूत काम करत असता, तशा पद्धतीचं काम करा आणि शरद पवार यांना निवडून द्या. आणि म्हणून मी म्हटलं, की ह्याही मुद्द्याचं नीट विश्लेषण व्हायला हवं, की ते असं का म्हणतायत? आणि याचा निश्चितपणे फायदा हा टॅगलाईन म्हणून, स्लोगन म्हणून त्यांच्या पक्षाला होईल आणि त्याचा ते अधिकात अधिक प्रचाराच्या दरम्यान वापर करतील. दुसरा मुद्दा जो मी टॅग केला, जयंत पाटील यांच्या संदर्भामध्ये 3 मला महत्त्वाचे मुद्दे दिसतात. एकतर तो जो कार्यक्रम होता, तो कार्यक्रम वाळव्यात होता. ज्या मतदारसंघात तो कार्यक्रम असतो, त्या मतदारसंघातल्या उमेदवाराची, तिथल्या आमदाराची भलामण करणं हे त्या नेत्याचं काम आहे. आणि ते तसं करतात. म्हणजे तुम्ही कुठेही जा, तो नेता आपल्या त्या आमदाराबद्दल, उमेदवाराबद्दल भरभरूनच बोलेल. तो कॉन्टेक्स्ट तिथे आपण तेवढ्या मर्यादित बघितला. दुसरा जो अर्थ आहे ना, तो फार मोठा आहे. एकतर जयंत पाटील हे श्री अमित शहा यांना पुण्यामध्ये गुपचूप जाऊन भेटले. ते पक्षाची निष्ठा ठेवून नाही आहेत. ते मनमानी करतात. त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा आहे. अशा पद्धतीचा प्रचार फक्त भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटाकडूनच केला गेला नाही. मधल्या काळामध्ये रोहित पवार यांनी सुद्धा जयंत पाटील यांच्या निष्ठेबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. आणि त्याच्यात त्यांच्या दोघातला जो सुप्त संघर्ष आहे, तो शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने पण दिसला. रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये ती यात्रा गेली नाही. रोहित पाटील यांच्या मतदारसंघामध्ये ती यात्रा गेली नाही. आणि म्हणून एकीकडे रोहित पवार ह्या तरुणांची एक फळी, दुसरीकडे जे पक्षावरती निष्ठा ठेवून आहेत अशा जयंत पाटील यांची एक फळी, अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं. अर्थात ही अशी स्वतः शरद पवार यांनी की वाळव्याच्या माणसामध्ये म्हणजे जयंत पाटील यांच्यामध्ये ती क्षमता आहे की महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करावं असं म्हणणं, ह्यालाही पुन्हा आणखीन अर्थ आहेत. एक म्हणजे या कठीण काळामध्ये जयंत पाटील यांनी पक्षाची कमान चांगल्या पद्धतीनं सांभाळली. म्हणजे किती चांगल्या पद्धतीनं, तर ते हल्ली फारसं बोलत नाहीत. ज्यांना पक्षात घ्यायचं आहे त्याबद्दल जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि शरद पवार, आणि त्यातल्या त्यात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यातच चर्चा होते असं म्हणतात. मग शरद पवार त्या उमेदवाराला बोलून घेतात किंवा तो उमेदवार शरद पवार यांच्याकडे जातो आणि मग त्याचा पक्ष प्रवेश ठरतो. तो पक्ष प्रवेश प्राथमिक पातळीवरती करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील हे तातडीनं निभावतात. समरजित सिंग घाटगे हे त्याचं उदाहरण आहे. सकाळी 7-8च्या दरम्यान त्यांनी इच्छा व्यक्त केली. जयंत पाटील जिथे होते तिथून तातडीनं समरजित सिंग घाटगे यांच्या भेटीला गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीचा गमछा त्यांच्या गळ्यात टाकला आणि नंतर मग गैबी मैदानावरती जाहीर पक्ष प्रवेशाचा सोहळा झाला. इंदापूरमध्ये पण हर्षवर्धन यांच्याबद्दल ती स्थिती आहे. म्हणजे पक्षासाठी जे काही कष्ट उपसणं असतं ते जयंत पाटील करतात आणि ते दिसतं आहे. आणि एवढ्या कठीण काळामध्ये दिसतंय की जयंत पाटील, आणि ज्याची जाहीर वाच्यता स्वतः जयंत पाटील यांनी केली, की त्यांना ऑफर होती. त्यांना ऑफर होती मंत्रिपदाची. त्यांच्यासाठी मंत्रिपद रिक्त ठेवलेलं होतं. त्यांना असं म्हटलं जात होतं की काय राहिले त्या पक्षामध्ये, आता तुम्ही पण या पक्षामध्ये वगैरे. तर ही सगळी आमिष डावलून जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले शरद पवार यांच्या बरोबर. आणि तिथे पण खरी जी गोष्ट आहे ती हीच आहे की जयंत पाटील यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. त्यांनी जरी बाहेर जाहीर वाच्यता केलेली नसली तरी जयंत पाटील की ज्यांनी ग्रामविकास, अर्थ खातं, ज्यांनी गृहमंत्रीपद, इतकी महत्वाची खाती सांभाळलेली आहेत आणि जे मितभाषी आहेत, योग्य पद्धतीनं बोलतात, एक पॉलिटिकल अक्युमेंट त्यांचा चांगला आहे, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून आहेत. ते कधीही बेताल वक्तव्य करताना तुम्हाला दिसले नाहीत की ज्यांच्या वक्तव्याच्या हेडलाईन्स होतील. विचारपूर्वक बोलतात. एक स्कॉलर असलेला, अभ्यासू असलेला हा नेता आहे. तर त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. पण अशा वेळेला अधूनमधून जे सुप्रिया सुळे यांचं नाव येतं, त्यामुळं त्यांच्याही मनामध्ये चलबिचल होणं साहजिक आहे. आणि ते जाहीरपणे कधीच सांगणार नाहीत, पण ती चलबिचल सुद्धा अशा पद्धतीनं श्री शरद पवार यांनी मिटवली. आता तिसरा जो मुद्दा आहे की जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाचा, तो आहे महाविकास आघाडी अंतर्गत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सूत्र ठरल्यासारखं होतं की ज्याचा आमदार संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री. खरं तर याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा काँग्रेस पक्षाचे अधिक आमदार निवडून आले असं म्हणतात, त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये काँग्रेस पक्षाचे आमदारांच्या संख्येचं बळ आणि तो जो फॉर्म्युला ठरला होता त्याच्या पण बऱ्याच गुपित गोष्टी त्यानंतर कधीतरी बोलू. सो राष्ट्रवादी काँग्रेसनं कायम आपल्याकडे महत्वाची खाती घेतली आणि मुख्यमंत्रीपद इतरांना दिलं. आता तसं होईल का? कारण 3 घटक पक्ष आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं असं म्हटलंय की आता एकदा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा, विजयी मलाच उमेदवार घोषित करा. अशा वेळेला जयंत पाटील यांच्या नावाभोवती सातत्यानं संभावित मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातनं चर्चा येणं, याला मोठे अर्थ आहेत.
जर उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील याची तुलना करायला गेलो तर जयंत पाटील हे अनेक अर्थाने उजवे ठरतात. त्यांचा प्रशासकीय अनुभव, मंत्री म्हणून अनुभव, त्यांच्याकडे असलेलं सहकारी संस्थांचं जाळं, त्यांचं पश्चिम महाराष्ट्रातलं असणं आणि मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामगिरीवरती सतत टीका होणं. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा की काँग्रेसला असं वाटतंय की आपण 115 ते 117 जागा जिंकू आणि ज्याचा संख्याबळाचा बळ जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री होईल, त्याला सुद्धा एक प्रकारे जयंत पाटील यांच्या या नावाच्या सकारात्मक चर्चेमुळं अ, त्याला प्रतिबंध बसणार आहे, खीळ बसणार आहे. जयंत पाटील यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत राहील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांनाही हे वाटेल की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा मेसेज आहे की तुम्ही म्हणत होतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा, घोषित करा, तर तो हा आहे. डिस्क्लेमर एवढंच आहे की शरद पवार जे बोलतात ते करतीलच याची काही खात्री नाहीये. तसा त्यांचा इतिहास पण आहे, राजकीय इतिहास. पण यावेळेला सगळेच संदर्भ बदललेले असल्यामुळं यावेळेला ते जे बोलतात तेच करतील असं आपण मानायला हरकत नाही. 2 मुद्द्यातनं आमचा हा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पुढच्या 35 आणि पुढे सत्ता स्थापन होईपर्यंतच्या ज्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडी आहेत त्याचं सखोल विश्लेषण करावं. कारण ते तुमच्यासोबत समजून घेताना आपल्याला सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेनं जात आहे त्याचे नव्याने संदर्भ मिळायला लागतात. पुन्हा एकदा विनंती, आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते फॉलो करायला लागा, माझं यूट्यूब चॅनल फॉलो करायला लागा, कारण तुम्हाला हे अपडेट्स आणि इतकं सखोल विश्लेषण तिथंच बघायला मिळेल. थांबूया आपण. धन्यवाद.